तर आज आम्ही जाणार होतो ठाणे येथे माझ्या काकूला भेटायसाठी. माझे काकू आणि त्यांच्या मुली इथे असतात ठाण्यामध्ये. तर मग आम्ही दोघंच निघालो आज तिथे जायला. तर ताईला वगैरे काही सोबत घेतले आणि त्यांना दुसरीकडं काम होतं, मग त्या तिथे गेल्या. मग आम्ही इथून रिक्षा वगैरे पकडून आता थोडंफार माहीत झालेलं होतं इथचं कसं जायचं, कुठे कसं जायचं ते, त्याच्यामुळं मग दोघंच निघालो होतो आणि ट्रेन वगैरे पकडली. तिथून रिक्षा वगैरे पकडला आणि स्टेशनला गेलो. स्टेशनला तिकीट वगैरे काढलं ठाण्याचं आणि लगेच ट्रेन होती. तर मग निघालो आम्ही ट्रेनमध्ये जाण्याकरता. तर मग तिथे ट्रेन थोड्या वेळ थांबल्यानंतर लगेच ट्रेन आली. ट्रेन आल्यानंतर मग आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि त्या दोघी पण आम्हाला तिथंच भेटल्या होत्या. तर त्या आम्हाला ठाण्यापर्यंत सोबत होत्या. त्यांना पण ठाण्याला काम होतं. तर मग त्यानं आम्ही सोबतच गेलो आणि बाहेर असं खूप छान वातावरण, पाऊस चालूच होता. ज्या दिवशी आम्ही छत्री वगैरे घेऊन निघालो त्या दिवशी काहीच पाऊस आला नाही आणि या दिवशी ठाण्याला जाण्याकरता आम्ही काही छत्री वगैरे घेतली नव्हती आणि रेनकोट पण घेतला नव्हता पिल्लूचा. तर त्या दिवशी खूप पाऊस आला आणि मी तिथचा व्हिडिओ पण शूट केलेला नव्हता. शुक्रवार होता, तिथे लाईटच नव्हती आणि मग ते सर्व आवरून आम्ही आलो घरी. आराम वगैरे केला थोडाफार आणि आम्हाला जायचं होतं मॉलमध्ये. पोरांना घेऊन मॉलमध्ये जायचं होतं आणि मग ताई आणि दादा टू व्हीलरवर गेले होते आणि आम्ही बाकी सर्वजण रिक्षाने जाणार होतो. म्हणजे आम्ही दोघं आणि त्या गुड्डी, तिघंजणं आम्ही आणि 2 मुलं आमच्यासोबत. आणि तिकडं खूप ट्रॉफिक असते असं माहितीच नाही. शुक्रवार असल्यामुळं खूप कंपनीला सुट्टी होती आणि खूप असं ट्रॉफिकमध्ये अटकलो होतो आम्ही. 2-2.5 तास ट्रॅफिकमध्येच गेले आमचे. एक्सपिरिया मॉलला आम्ही गेलेलो होतो. खूप छान असा मॉल आहे. जसं आमच्या संभाजीनगरला फ्रोझन आहे तसंच एक्सपिरिया मॉल आहे. सर्व बघितलं वगैरे आणि बाहेरूनच छान वाटत होता. मग मध्ये गेलो आणि पोरांना पण खूप मस्ती वाटली. जी आमच्यासोबत कुठेच आलेली नव्हती म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाण्याकरिता तिथे गेलो. आणि सर्वजण इकडं पाऊसच खूप चालू होता तेव्हा, जेव्हा फिरायला जायचं होतं तेव्हा. मग हे दोघं पण आम्हाला इथं भेटले बाकी सर्व. आणि आम्ही गेलो मग मध्ये केली एंट्री मॉलच्या. थोडा वेळ फिरलो वगैरे, पोरांना गेम वगैरे खेळले आणि ते पोरं बाईकमध्ये पण बसले होते. ते बाईक आणि गाडी ते होते, त्यांना राऊंड वगैरे मारले. आम्ही पण थोडे फोटोशूट वगैरे केले आणि असा काही मॉल होता बघा. खूप छान भारी वाटत होतं आणि सगळेजण इकडं कोणी इकडं, कोणी इकडं, खूप जण झालेलं होतं. त्याच्यामुळं सर्वजण जिकडं तिकडे फिरत होते. आणि हे बघा माझे मिस्टर काय करत होते इथं. आम्ही सरळ चाललो होतो आणि ते उलटे जात होते बघा. ते प्रत्येक वेळेस असं काही ना काही करत असतात, म्हणजे हसवतात सर्वांना. सर्वजण त्यांनाच बघत होते आणि हसत होते. आम्हाला पण खूप हसायला येतं. आणि त्याच्यानंतर इथे होती सायकल. खूप दिवसानंतर, मी लहान होती तेव्हा अशी सायकल चालवत होती. आज मला चालवायला भेटली, खूप मजा वाटत होती. मी तर तिथे खूप वेळ तेच खेळली. आणि इकडं जिया पण खेळत होती आणि पिलूला एवढं व्यवस्थित अजून सायकल येत नाही. मग मुलांना याच्यामध्ये बसवलं. बसले त्या कारमध्ये आणि त्यांना बसलं होतं. बाईकसारखं होतं ते, त्यावर बसलेलं आता नेत्रांश. दोघंही वेगवेगळे याच्यात बसले आणि त्यांनी खूप सारे दोघांनी फोटो काढले आणि खूप एन्जॉय केला मुलांनी पण. मी पण आणि नेत्रांशचे पण काही फोटो आहेत. तर ते या बाईकवर बसलेला होता नेत्रांश. त्याच्यानंतर मग आम्ही इकडं थोडं वरती पण जाऊन बघितलं आणि तिथे जिथं खेळणे टॉय वगैरे होते ते बघितलं. इथे बघा हे काय रिकामे कामं करत होते, चालूच राहते यांचं काही ना काही. आणि त्याच्यानंतर हे मुलं बसले. मग हे बघा, हे दोघं माझ्या मिस्टरांचं काही पण चालू होते. आणि हा जो टॉय आहे हा मला खूप आवडला होता. हा असा राऊंड मारत होता आणि खूप जोर हसत होता. सर्व आम्ही त्याच्यासोबतच खूप वेळ तिथंच थांबलो, खेळत बसलो. त्याला एक बटन होतं, साईड बटन, आणि ते प्रेस केल्यानंतर मग ते असा खूप जोरात हसत होता आणि असा आलटी-पलटी होत होता 2-3 वेळा. तर भरपूर जण त्याच्याचकडे येत होते आणि तेच बघत होते. त्यानंतर कार वगैरे. हे बघा हे काय करता इथं. नेत्रांशने पण तो घेतला नंतर मग. आणि इथे मला एक माझ्या लहानपणीची आठवण भेटली. हे बघा, ही बाहुली मला लहानपणी अशीच बाहुली होती आणि मी तिला असं घेऊन बघितलं, मला तिचीच आठवण आली आणि ती पण मुंबईवरूनच आणलेली होती. इथे मग गेमच्या याच्यामध्ये गेलो आणि मुलांना इथं थोडा वेळ खेळलं. खूप महाग आहे तिथं सर्वच काही, तरी पण पोरांना खेळायचंच असते. मग पोरं थोड्या वेळ खेळले वगैरे आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो घरी यायला.
नंतर यांचं चालूच होतं, थांब ना थोड्या वेळ, थांबा ना थोड्या वेळ. पण घरी जाऊन आम्हाला स्वयंपाक वगैरे पण आवरायचा होता. आणि त्यानंतर आम्ही उतरलो खाली आणि निघालो मग. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय.